हॅलो नमस्कार। तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ। तर आज आहे सॅटरडे आणि अन्वीला सुद्धा आज सुट्टी आहे। तिच्या स्कूलची ट्रिप गेली पण तिला नाही पाठवलं, त्यामुळे तिला आज सुट्टी भेटली। तर आज अजून आंघोळ वगैरे व्हायची, पण त्याच्या अगोदर म्हटलं चला हेअर केअर करून घ्यावी। बरेच वेळा ताईंच्या कमेंट येतात की तू तुझ्या केसांसाठी काय वापरते, काय काळजी घेते, नक्की सांग आम्हाला पण। तर चला म्हटलं आज ते सांगावं। तर अगोदर मी काय करते, आठवड्यातून 2-3 वेळा हे एका स्प्रे बॉटलमध्ये धुतलेले तांदूळ 2-3 चमचे आणि 1 चमचा मेथी दाणा टाकते, रात्रभर भिजत घालते त्याच बॉटलमध्ये आणि सकाळी त्याच बॉटलनी स्प्रे करून घेते। व्यवस्थित असं जे काही मुळांना हे स्प्रे करून घ्यायचं आणि थोड्या वेळ मसाज करायची, जेणेकरून काय होतं आपल्या केसांसाठी तर मेथी वगैरे किती उपयुक्त आहे आणि तांदूळ टाकल्यामुळे केस एकदम सिल्की आणि शायनी होतात। एकदा नक्की ट्राय करून बघा, मी केलेला आहे बरेच वेळा, त्यामुळे म्हटलं चला हे सुद्धा शेअर करावं। अजून काही करते ते सुद्धा मी पुढील ब्लॉगमध्ये असंच थोडं शेअर करत जाईल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल। तर अशा पद्धतीने मी केलेला आहे स्प्रे। तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर आता पाणी गरम होईपर्यंत हे सर्व मी करून घेते आणि फक्त थोड्या वेळ 10-15 मिनिटं ठेवले तर चालेल, किंवा जास्त वेळ असेल तुमच्याकडे तरी ठेवू शकता, अर्धा-पाऊण तास। तर आता मी फक्त 10-15 मिनिटं ठेवणार आहे आणि नंतर केस धुवून घेणार। तर बघा स्वयंपाक वगैरे झाला आणि आज सुट्टी आहे की म्हटलं की घरात असं सगळा पसारा होतो, किती आवरलं तरी ते पसारायला काय हे नाही। तर आता 10 वाजलेत, अन्वीला अजून आंघोळ सुद्धा करायची। तर अन्वी खेळेपर्यंत चला म्हटलं आता किचनमधलं आवरून घ्यावं। आज जरा लेटच झालेला आहे, कारण सुट्टी असलं की मुलं घरात असंच काही ना काही करतात आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा उशीर होतो कामामध्ये। तर झालेलं आहे किचन आवरून आणि हे किचन आवरायला नाही म्हटलं तर मला अर्धा तास गेला, पण थोडक्यात तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि हे आवरलेलं किचन पाहून खरंच खूप छान मनाला समाधान भेटतं आणि सारखं किचनमध्ये सुद्धा येऊ वाटतं। तुम्हाला वाटतं की नाही नक्की कमेंट करून सांगा। तर चला आता बाकीचं सुद्धा आवरून घेते आणि केसाचा एकदा लुक दाखवते तुम्हाला, कारण सकाळी मी जे स्प्रे केलेला आहे अजिबात मी कंडिशनर वगैरे काही यूज करत नाही, फक्त डव शॅम्पूने केस वगैरे धुते, कंडिशनर हे काहीच बिलकुल वापरत नाही। तर बघू शकता किती शायनी केस झालेत आणि सिल्की सुद्धा झालेत, खरंच खूप छान। नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। तर जे छोटे समोरचे केस आहेत ना, मध्ये मी हेअरकट केला त्यामुळे ते छोटे असे दिसतात, पण खरंच खूप स्मूथ सुद्धा झालते, सारखं केसावरून हात फिरवू वाटत होता। आणि मी 2-3 वर्षापूर्वी केसाची स्मूथनिंग आणि स्ट्रेटनिंग केली, परत काही कोणती ट्रीटमेंट केली नाही, तरी अजून स्मूथ आणि स्ट्रेट सुद्धा केस आहेत। फक्त थोडेसे जे वरचे केस आपले जे वाढलेले आहेत ना, तेच फक्त थोडेसे वाकडे झालेत, पण खूप छान रिझल्ट भेटलाय आणि मी तशी केसांची काळजी सुद्धा घेते, जेणेकरून जी काही आपण केमिकल ट्रीटमेंट केली त्याचा काही आपल्या केसावरती दुष्परिणाम होऊ नये आणि केस डॅमेज सुद्धा होऊ नये। त्यासाठी मी असेच घरगुती रेमेडी करत असे, जेणेकरून केस छान राहतात आणि सिल्की शायनी सुद्धा दिसतात। तर बघू शकता उजेडात असे किती छान असे केस चमकतात। कसे वाटली होम रेमेडी नक्की कमेंट करून सांगा। नमस्कार। तर आता छान असं आवरलंय आणि बाहेर सुद्धा जायचंय, आणि मी दोघीच चाललोय। कशासाठी चाललोय हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। तर त्याच्या अगोदर मी सर्वात महत्त्वाची माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे की प्रत्येकाच्या जीवनात कसं ताणतणाव असतो, कोणत्याही बाबतीत किटकिट करणे किंवा मुलांच्या करिअर बाबतीत किंवा आपल्या स्वतःच्या काही आरोग्य जीवन समस्या बऱ्याच प्रत्येकाला ताणतणाव तर प्रत्येकाच्या जीवनात असतोच, पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय आपल्याला योग्य मार्गदर्शन कुठून भेटेल, काय होईल, तर त्यासाठीच मी तुम्हाला एक शेअर करणार आहे एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। आपल्या जीवनात होणाऱ्या चिंता, गोंधळ, तणाव, भावनिक गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी मनीषा वेलनेस सेंटर तुम्हाला मदत करेल। तुम्ही फोनद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू शकता। अगदी माफक शुल्कमध्ये तुम्ही योग्य मार्गदर्शन मिळवू शकता। तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल किंवा करिअर बद्दल काळजी वाटत असेल
तर नक्की संपर्क करून पहा. ती माहिती नक्कीच गुप्त राहील व तुम्हाला तुमच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन मिळेल. फोनद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे त्यांच्याशी संपर्क करू शकता. मनीषा वेनलेस सेंटर मध्ये तुम्हाला मिळेल वैयक्तिक समुपदेश. पहिला कुटुंब आणि नाते संबंध समुपदेश, दुसरा करिअर आणि शिक्षण समुपदेश, ताणतणाव आणि नैराश्य याचे समुपदेश, भावनिक आरोग्य आणि जीवन कौशल्य, किशोर वयीन मुला मुलींसाठी योग्य समुपदेश, सहावा वैवाहिक समस्यासाठी मार्गदर्शन. प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव असतो, तर तुम्हाला मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या समस्यावर योग्य मार्गदर्शन मिळवू शकता. मी सुद्धा माझ्या समस्यावर मार्गदर्शन भेटले आणि त्याचा खूप फायदा सुद्धा झालेला आहे. तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील त्यांना नक्की विचारू शकता. तुम्ही जे काही विचाराल ते गुपित राहील, त्यासाठी नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. तर चला आता आम्ही चाललोय बाहेर आणि मी सुद्धा आवरले, तुम्हाला दाखवतेच मी. तर आम्ही दोघींनी पण छान असं आवरले आणि ह्या ड्रेसवरची वणणी जरा वेगळीच आहे, घेऊ की नाही असा प्रश्न पडलाय. तरी आता पूर्ण ड्रेस सेट घातलाय त्यामुळे म्हटलं चला वणणी पण घेऊया. अन्वी सुद्धा रेडी झाली. तर 2-3 दिवसापासून अन्वीचे चालले मम्मी मला ट्रिपला जायचे, पण तिला मी नाही पाठवलं कारण अजून तिला काही समजत सुद्धा नाही आणि अजून छोटी आहे त्यामुळे नको वाटत होतं मला. तर त्यामुळे तिला नाही पाठवले. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की अन्वी सिनियरमध्ये आहे का, तर हो अन्वी सिनियरमध्ये आहे, पुढच्या वर्षी ती फर्स्टमध्ये जाईल. तर चला म्हटलं, अन्वी नाराज होती तर म्हटलं तिला थोडंसं बाहेरून फिरवून आणावं जेणेकरून तिला सुद्धा छान वाटेल. आणि तिला मी सकाळी म्हटलं, रडत होते तेव्हा ती तुला मी बाहेर काहीतरी खेळायला नेईल त्यासाठी. तर तिला थोडंसं मॉलमध्ये फिरवलं आणि नंतर मग तिला तिथं व्हिडिओ गेम वगैरे होत्या आणि इथं जम्पिंग वगैरे होतं त्याच्यामध्ये खेळायचं होतं. तर म्हटलं खेळ. त्यानंतर मग अन्वीने खूप सारा एन्जॉय केला आणि त्यानंतर मग तिला खायचं होतं आईस्क्रीम, कारण घरून आम्ही जेवणच करून आलतो त्यामुळे दुसरं काही खायला भूक पण नव्हती. आणि बघा ना, मी व्हिडिओ काढताना लक्षात आलं की अन्वीचं आईस्क्रीम तिच्या ड्रेसवर जे टॉप घातलेला आहे टी शर्ट त्याच्यावरती सेम मॅचिंग झालेला आहे. त्यानंतर मग आम्ही दोघींनी पण आईस्क्रीम एन्जॉय केला आणि नंतर घरी आलो आणि खरंच खूप थकल्यावानी झालतं. अन्वी काय खूप सारी मस्ती करून सुद्धा तिला कंटाळा आला नव्हता, तिचं चाललेलं हे ते करायचं. तर चला आता काहीतरी बनवायचंय, बघूया काय बनवायचं ते. आणि हे सर्व क्लीन आहे, फक्त आता स्वयंपाक करायचा आहे. तर जेवलेली 2 ताटं, एक अन्वीचं एक माझं, थोडीशी चपाती वगैरे शिल्लक असं. चपाती शिल्लक आहे, तर काय करायचं काय बनवायचं बघूया. आज तिथं पण काय खाल्लं नाही आणि मध्ये थोडासा भात आणि हे तुम्हाला फक्त. तर खूप कंटाळा आलता, पण आता स्वयंपाक केल्याशिवाय काय पर्याय नाही. तर आज म्हटलं असं साधा सिंपल असा स्वयंपाक बनवावा आणि झटपट. तर भात होता थोडासा शिल्लक सकाळचा, त्यामुळे भात काय बनवायचं नव्हता, फक्त भाकरी आणि कढी बनवावी, कारण कढी खूप दिवस झालं खाल्ली नाही आणि मला खूप आवडते कढी. तर म्हटलं चला थोडक्यात अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी त्यासाठी. आणि दुपारी काय झालं, सकाळी आम्ही थोडाफार नाश्ता केला आणि नंतर जाण्याच्या अगोदर जेवण केलं, त्यामुळे एवढं काही भूक पण लागली नाही तिथं गेल्यानंतर आणि त्यामुळे फक्त आईस्क्रीम खाल्लं. आणि मग घरी आलो तरी सुद्धा स्वयंपाक थोडासा शिल्लक राहिलाय. तर सकाळ सकाळ दुसरं काही नाश्त्याला बनवलं की स्वयंपाक शिल्लक राहतो. तर असो, इथं मी आता दही फेटून घेते. दही काही घरी लावलेलं नव्हतं, एक डब्बा असतो 20वाला तोच आणला आणि त्याच्यामध्ये छान होतं कधी कधी. आणि आता थंडीचं शक्यतो मी दही वगैरे नाही लावत. त्यानंतर मग मिरची वगैरे, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं बारीक करून घेतलं आणि आता मी इथं फोडणी देऊन घेते. अगदी साधी सिंपल आहे, थोडक्यात दाखवते आणि खरंच खूप छान होते. नक्की एकदा बनवून पहा. तर इथं मी थोडंसं तेल ओतले,
तेल आता बॉटलमध्ये ओतून थोडंसं शिल्लक राहिलेलं पुड्यामध्ये तेच आता मी भाजीला ओतलं आणि थोडासा कढीपत्तासुद्धा टाकले धुवून. तर थोडंसं पाणी शिल्लक होतं त्यामुळे कढीपत्ता खूप उडला आणि सर्व गॅस शेगडीवरती तेल उडलं. नंतर मग मी पुसून घेतलं. तर तेलामध्ये अगोदर मी जिरं मोहरी थोडीशी टाकली आणि नंतर मग कढीपत्ता एकदम फ्रेश असा होता, पण हे काम वाढून बसलं आणि नंतर असंच ठेवलं की नंतर मग लवकर निघत नाही. तर नंतर मग जे काही वाटण बनवलेलं ते त्याच्यामध्ये टाकलं, थोडं वाटण भाजून दिलं तेलामध्ये आणि नंतर मग डायरेक्ट ह्याच्यामध्ये तुम्ही बेसनसुद्धा टाकू शकता 1 चमचाभर. आता सध्या काय माझ्याकडे नव्हतं बेसन त्यामुळे मी नाही टाकलं, स्किप केलेलं आहे. आणि नंतर मग जे काही आपण दही फेटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी ओतायचं कारण जास्त घट्ट होईल. थोडंसं पातळच कढी छान लागते भाकरीसोबत आणि भातासोबतसुद्धा. तर अशा पद्धतीने मी ते टाकलेलं आहे दही आणि नंतर मग थोड्या वेळ गरम होऊन द्यायचं. जास्त गरम करायचं नाही किंवा उकळी येऊन द्यायचं नाही, नाहीतर कढी फुटते आणि मग खाताना अजिबात त्याची चव व्यवस्थित लागत नाही. तर बघू शकताय छान अशी कढी रेडी झालेली आहे. फक्त 2 मिनिटं गॅसवर ठेवायची गरम होईपर्यंत. फक्त लक्षात ठेवायचं उकळी येऊन नाही द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा. तर बघू शकताय छान अशी कढी रेडी झालेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.